श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय आहे की व्यसनमुक्ती, मद्यपान, धूम्रपान अशा ज्या सवयी जर आपल्या घरामध्ये कोणाला असतील तर त्यासाठी प्रभावी उपाय सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया व्हिडिओला. तर साहजिक आहे, व्यसन ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि ज्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते व्यसन करतात, ते स्वतःसाठी सुद्धा घातक असतं. कारण त्याच्याने आपले जे शरीर असतं ते खराब होत असतं. पण याचा त्रास त्यांना तर होत नाही, पण घरामध्ये जे दुसरे असतात, आई म्हणा, बायको म्हणा, बहीण म्हणा, यांना त्या गोष्टीचा त्रास असतो. पण हे त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला व्यसन लागलेलं असतं, हे त्या व्यक्तीला कळत नसतं. त्याला फक्त ती जी सवय असते ती सुटत नसते, म्हणून ती गोष्ट करत जातो आणि त्यामुळे दुसऱ्याला त्रास होत असतो. तर यामुळेच आज मी जे सांगणार आहे ते ज्याला व्यसन सोडायचं आहे त्याने केले तरी चालतील प्रभावी उपाय. नाही तर घरामध्ये कोणी बायको वगैरे जर असेल त्यांनी जरी केलं तरी चालेल. तर त्यामध्ये पहिलं आहे की 7 मिरे घ्यायचे. तर मिरे घ्यायचे, त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि ते मिरे त्या पाण्यात टाकून गूळ घ्यायचा, थोडा गूळ टाकायचा त्याच्यामध्ये आणि 1 ग्लास पाणी हे उकळवायचं आणि ते अर्धा ग्लास व्हायला पाहिजे, नाही तर 1 कप तरी ते पाणी व्हायला पाहिजे. तेवढं पाणी ते उकळवायचं आणि ते पाणी तुम्ही त्या व्यक्तीला द्यायचं. तर प्यायला असं तुम्ही 2-1 महिने करून बघा. तर याच्याने काय होईल की त्यांची जी व्यसनची सवय असेल, दारू वगैरे पिण्याची, तर ती सवय कमी होईल त्याच्याने. त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो म्हणजे तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, तेच महाराजांपुढे ठेवायचं आहे, त्यावर हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. असं तुम्ही दिवसातून 3 वेळेस केलं तरी चालेल, नाही तर 1 वेळेस करून 3 वेळेस किंवा 11 वेळेस तारक मंत्र म्हणा, ते पाणी तुम्ही त्यांना पाजू शकतात. त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की तो म्हणजे आपल्या घरी महादेवाची पिंड असते. तर महादेवाच्या जी पिंड असते ती तुम्हाला ताटात ठेवून त्यावर शिव अष्टोत्तर नामावली जी आहे, 108 नावं शिवशंकराचे, तर एक नाव घ्यायचं, थोडं थोडं पाणी त्या पिंडीवर टाकायचं आणि असं ते जे पाणी जमा होईल ते पूर्ण नामावली झाल्यावर ते जे पाणी इथे तुम्हाला 1 ग्लास किंवा कपामध्ये घेऊन ते पाणी तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे. याच्याने काय होईल की त्यांची जी व्यसन लागलेलं आहे ते व्यसन त्यांचं कमी होईल. त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की तुम्हाला देवासमोर 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यावर हात ठेवायचा, 1 वेळेस शिवमहिमा म्हणायचं आहे, 5 वेळेस भैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि 1 वेळेस परत आणि 1 वेळेस तुम्हाला वल्गा सुक्तम म्हणायचं आहे. असं ते हात ठेवून, ग्लासवर हात ठेवून एवढं म्हणायचं. त्याच्यानंतर प्रार्थना करायची आणि ते पाणी तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता ज्याला व्यसन आहे. तर अशा प्रकारे ही 3 उपाय आहे. सगळे केले तरी चांगलं, त्याच्यामधून 1 केला तरीही चांगलं, पण नित्यसेवा चालू ठेवा, त्याच्यात खाडापाडू देऊ नका आणि ह्या गोष्टीसुद्धा मनाने करा. तुमच्या घराजवळ जर केंद्र वगैरे असेल तर तिथे जाऊन तुम्ही आरती करू शकतात, महाराजांना प्रार्थना करू शकतात. त्याच्यानंतर 108 जर आरत्या केल्या तर ते अतिशय उत्तम. त्याच्यावरती यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. तर बघा, ज्या पद्धतीने तुमच्या घरातल्या माणसांचे तुम्हाला व्यसन सोडवता येईल त्या पद्धतीने सोडवा. असे 3 उपाय तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला सगळे करता आले तर सगळे करा, 1 करता आलं तर 1 करा. श्री स्वामी समर्थ.